नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दुधीचे कोफ्ते. त्यासाठी इथे मी एक छोटी मीडियम साईजची दुधी घेतलेली आहे. तिला छान असं ग्रेट करून घेणार आहे. अशा प्रमाणे मी पूर्ण दुधी ग्रेट करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही याप्रमाणे पूर्ण दुधी ग्रेट करून घेतली आहे. आता मी त्याच्यातलं पूर्ण पाणी नितरवून घेते हाताच्या सहाय्याने. दोन्ही हातामध्ये असा गोळा धरून व्यवस्थित जोर लावून दाबून पूर्ण पाणी नितरवून घेते. जर का पाणी आपण काढून घेतलं तर आपले कोफ्ते व्यवस्थित असे क्रंची बनतात, नाही तर ते एकदमच लुसलुशीत होतो पीठ आणि त्यामुळे व्यवस्थित कोफ्ते बनत नाहीत. त्यासाठी मी पाणी पूर्ण नितरवून घेत आहे. पाणी पूर्णपणे नितरवून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये 1 वाटी इतकं बेसन ॲड करून घेत आहे. सोबतच मी त्यामध्ये चवीपुरते पूर्ण मसाले ॲड करणार आहे. अर्धा चमच हळदी पावडर, अर्धा चमच धने पावडर, लाल तिखट, मिरची पावडर आहे अर्धा चमच, काळा गरम मसाला, सोबतच अर्धा चमच चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. आता मी हाताने व्यवस्थित असं मिश्रण करून घेते. पूर्ण एकजीव करून घेते. सगळं तिखट मीठ वगैरे व्यवस्थित एकमेकांना लागलं पाहिजे अशा प्रमाणे मिक्स करून घेते. छान एक गोळा तयार झाला की त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून तेलामध्ये डीप फ्राय करून घेते. व्यवस्थित मळून झालेला आहे. आता मी एक छोटे छोटे गोळे करून इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपला कोफ्ते तळण्याकरिता तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता त्यामध्ये मी छोटे छोटे गोल गोल गोळे बनवून कोफ्ते तळून घेणार आहे. अशा प्रमाणे मी पूर्ण कोफ्ते एक एक गोळे करून यामध्ये ॲड करून घेते आणि असं डीप फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता अशा प्रमाणे मी एका वेळेला 4-5 गोळे टाकून असे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे. नेहमी अशी भाजी खाऊन बोर होऊन जातो. त्यावेळेला ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. भाजीचं थोडंसं चव पण बदलेल आणि खायला पण टेस्टी वाटेल. इथे व्यवस्थित मी अर्धे गोळे तयार करून घेतलेले आहे. आणखी थोडा पीठ वाचलेला होता, त्याचे आणखी छोटे छोटे गोळे बनवून परत एकदा तळून घेत आहे. अशा प्रकारे मी पूर्ण गोळे तळून घेते आणि त्याच कढईतलं अर्धा तेल काढून त्यामध्ये ही भाजी फोडणी घालते. हे पण गोळे तयार झालेले आहेत. आता हे कोफ्ते मी काढून घेते. व्यवस्थित असे लालसर क्रंची झाले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच्यातला कढईतला मी अर्धा तेल काढून घेतलेला आहे. आपल्या भाजीला पुरेल इतका तेल ठेवून त्यामध्ये 1 चमच इतका जिरा ॲड करून घेतलेला आहे. जिरा व्यवस्थित तडतडला आहे. आता त्यामध्ये बारीक कापलेला कांदा ॲड करून घेते. 2-3 मिनिट व्यवस्थित असं परतून घेते. कांदे थोडे थोडे व्यवस्थित भाजलेले आहेत. आता या वेळेवर मी त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट बारीक करून घेतलेली होती. ही लसूण अद्रक बाकीचे मसाले पण ॲड करून घेतलेले. यामध्ये मी नेहमीच्या भाजीसाठी हा मसाला वाटून घेतो, तो मसाला मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. या मसाल्यामध्ये खोबरं, बाकीचे खडे मसाले वगैरे गरम मसाले असतात, तो सगळं याच्यामध्ये मिक्स करून मी सगळं वाटून घेते आणि रोजच्या भाजीमध्ये ॲड करते, जेणेकरून की आपल्या भाजीची चव वाढते. त्यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. 1 ते 2 मिनिट शिजवून घेतला आहे.
आता त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे. धने पावडर अर्धा चम्मच, अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्तच, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 1.5 चम्मच लाल मिरची पावडर. 1 ते 2 मिनिट परत शिजवून घेते छान असं व्यवस्थित आपले मसाले शिजेपर्यंत. मसाला व्यवस्थित भाजला आहे. आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेले टोमॅटो ॲड करून घेतलेले आहे. टोमॅटो पण 1-2 मिनिट व्यवस्थित शिजवून घेते. आपला मसाला जळावा नाही म्हणून त्यामध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी ॲड करून घेत आहे. आणि आता मी यावर झाकण लावून 5 मिनिटं व्यवस्थित पूर्ण टोमॅटो मॅश होईपर्यंत शिजवून घेते. मी 5 मिनिटं व्यवस्थित झाकण लावून शिजवून घेतलेला आहे. बघू शकता छान असा आपला मसाला शिजलेला आहे. परत मी याला 1-2 मिनिटं शिजवून घेते. थोडे टोमॅटो दिसत आहे. आता त्यामध्ये मी भाजीला आपल्याला पुरेल इतका पाणी, 2 माणसाला पुरेल इतका पाणी मी ॲड करून घेत आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करून घ्या. बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी छान उकळी येऊ देते आणि व्यवस्थित असं घट्ट आपली ग्रेव्ही झाली की त्यामध्ये बाकीचे आपण बनवलेले कोफ्ते ॲड करून घेते. ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता या वेळेवर मी आपण बनवून घेतलेले कोफ्ते ॲड करून घेते. कोफ्ते घातल्यानंतर खूप वेळ शिजवायचं नाही. 5 मिनिटांनंतर आपण हे गॅस ऑफ करून घेऊ आणि झाकण लावून ठेवून देऊ. किंवा तुम्ही कोफ्ते ॲड केल्यानंतर लगेच सर्व करू शकता. व्यवस्थित भाजी झालेली आहे आणि कोफ्त्याला छान अशी उकळी आली आहे. आता हे सर्व करण्याकरिता रेडी झाली आहे. आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि लगेचच सर्व पण करणार आहे. जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.